नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे जीके या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे। तत्पूर्वी तुम्ही जर SM खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पाहूया। प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? जर आपण जालना जिल्ह्याचा विचार केला तर पूर्णा, कुंडलिका व सुकना या ज्या नद्या आहेत त्या जालना जिल्ह्यातून वाहतात व जी भीमा नदी आहे ती जालना जिल्ह्यातून वाहत नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भीमा। तसेच जालना जिल्ह्याविषयी जर सांगायचं झालं तर जालना जिल्ह्याचे मुख्य 4 विभाग पडतात व भीमा नदी पुणे सोलापूर या जिल्ह्यातून वाहते। प्रश्न क्रमांक 2, जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही तर जालना जिल्ह्याला प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्याची सीमा नाही तर परभणी, बुलढाणा व बीड या तीनही जिल्ह्याच्या सीमा जालना जिल्ह्याला आहेत व धाराशिव या जिल्ह्याची सीमा जालना जिल्ह्याला लागून नाही आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 धाराशिव। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला? तर छत्रपती संभाजीनगरला महाराष्ट्र सरकारने 2010 मध्ये पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केलेला आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2010। प्रश्न क्रमांक 4, बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघ किती आहेत? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण विधानसभा मतदारसंघ हे 7 आहेत। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 7। प्रश्न क्रमांक 5, बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 13 तालुके आहेत। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 13। प्रश्न क्रमांक 6, यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? तर यवतमाळ व वाशिम हे जे जिल्हे आहेत ते अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येत असतात। त्याच्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अमरावती। प्रश्न क्रमांक 7, अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता? तर आपल्याला इथे विचारलंय की अकोला जे शहर आहे त्याच्यात जो भुईकोट किल्ला आहे तो कोणता आहे? तर अकोला जिल्ह्यामध्ये जो असदगड हा जो किल्ला आहे तो भुईकोट किल्ला म्हणून ओळखला जातो। म्हणजे अकोला जिल्ह्यातील भुईकोट किल्ला कोणता आहे तर पर्याय क्रमांक 1 असदगड। प्रश्न क्रमांक 8, अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत? तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस ठाणे आहेत? तर अकोला जिल्ह्यात एकूण 24 पोलीस ठाणे आहेत। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 24। प्रश्न क्रमांक 9, अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला? तर अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झालेला आहे? तर तो 1 जुलै 1998 रोजी तयार झालेला आहे। पर्याय क्रमांक 2 1 जुलै 1998। प्रश्न क्रमांक 10, ऋणमोचन हे मुदलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर ऋणमोचन हे मुदलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हे कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तिवसा। प्रश्न क्रमांक 11, अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता? तर प्रामुख्याने अकोला जिल्ह्याला बुलढाणा, वाशिम, अमरावती अशा तीनही जिल्ह्याच्या सीमा लागून आलेल्या आहेत। परंतु जो यवतमाळ जिल्हा आहे या यवतमाळ जिल्ह्याची सीमा ही अकोला जिल्ह्याला लागून नाही। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यवतमाळ। तसेच अकोला शहराविषयी जर पाहायचं झालं तर अकोला शहर हे मोरणा नदीच्या काठावर काय झालेले वसलेलं आहे आणि ह्या अकोला जिल्ह्याची जी मुख्य नदी आहे तर ती पूर्णा नदी आहे आणि ह्या अकोला जो जिल्हा आहे तो गाविलगड, डोंगररांगा अकोला जिल्ह्यामध्ये येतात आणि मुंबई व कोलकाता हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो काय झालेला आहे की अकोला या शहरातून गेलेला आहे। प्रश्न क्रमांक 12, अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वात झाला? तर अमरावती येथे जो मिठाचा सत्याग्रह झालेला होता तो वीर वामन जोशी यांच्या नेतृत्वात झालेला होता। पर्याय क्रमांक 4 वीर वामन जोशी।
प्रश्न क्रमांक 13. अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर आपण जर पाहिलं तर अमरावती जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 14 तालुके, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 14. प्रश्न क्रमांक 14. आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? आंबा बारवा अभयारण्य बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर आंबा बारवा अभयारण्य हे बुलढाणा तालुक्यातील जो संग्रामपूर तालुका आहे त्या संग्रामपूर तालुक्यामध्ये काय झालेलं आहे की आंबा बारवा अभयारण्य आहे. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संग्रामपूर. प्रश्न क्रमांक 15. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे? तर अकोला जिल्ह्यात जो महान धरण आहे हे काय आहे? काटेपूर्णा या नदीवर आहे. पर्याय क्रमांक 2 काटेपूर्णा. प्रश्न क्रमांक 16. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर महाकवी भवभूती यांचे जे जन्मस्थान आहे ते गोंदिया तालुक्यातील आमगाव या तालुक्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 आमगाव. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही? तर कामठी, रामटेक व हिंगण्या हे जे 3 ठिकाणं आहेत ते काय आहेत? नागपूर जिल्ह्यात स्थित आहेत. व जे बल्लारपूर हे जे ठिकाण आहे ते काय आहे? नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 बल्लारपूर. प्रश्न क्रमांक 18. नागपूर या शहराचे संस्थापक नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते? तर नागपूर या शहराचे संस्थापक जर आपण पाहिलं तर या शहराचे संस्थापक हे गोड राजा बख्त बुलंद शहा हे होते. पर्याय क्रमांक 1 गोड राजा बख्त बुलंद शहा. प्रश्न क्रमांक 19. भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय आहे? तर जो भंडारा जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे त्याचा जुना क्रमांक काय आहे? NH6. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 20. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? हा जो सानगडी किल्ला आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तो भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 भंडारा. प्रश्न क्रमांक 21. भंडारा जिल्ह्याचा RTO क्रमांक काय आहे? तर भंडारा जिल्ह्याचा जर आपण पाहिलं तर RTO क्रमांक काय आहे? NH36. पर्याय क्रमांक 2 NH36. प्रश्न क्रमांक 22. मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? हा जो मॅग्नीज शुद्धीकरण कारखाना आहे तर तो भंडारा जिल्ह्यामध्ये तुमसर या तालुक्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 तुमसर. प्रश्न क्रमांक 23. पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे? जर आपण पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील जो इंदापूर तालुका आहे हा काय आहे? सर्वात पूर्व दिशेला आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 इंदापूर. प्रश्न क्रमांक 24. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र कोणत्या तालुक्यात आहे? हे जे माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र आहे हे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 जुन्नर. प्रश्न क्रमांक 25. दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली माळींची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील डॅश डॅश तालुक्यामध्ये घडली होती? हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इयत्ता 5वी मराठी या पाठ्यपुस्तकामध्ये काय दिलेला आहे की माळीण दुर्घटना हा जो पाठ आहे या पाठामध्ये सुद्धा काय आहे? या माळीण दुर्घटनेचं वर्णन केलेलं आहे. तर दरड कोसळून मोठी जीवितहानी झालेली जी माळींची दुर्घटना आहे ही पुणे जिल्ह्यातील आबेगाव जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये घडलेली आहे. पर्याय क्रमांक 4 आबेगाव. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी हे डॅश डॅश अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यात नाही? तर इकडे बघा खालीलपैकी जे 3 देवस्थान आहेत ते काय आहेत? पुणे जिल्ह्यातील आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे महागणपती, चिंतामणी, मयुरेश्वर व जे बल्लाळेश्वर आहे
हा जे बल्लाळेश्वर देवस्थान आहे अष्टविनायक हे पुणे जिल्ह्यामध्ये स्थित नाही. पर्याय क्रमांक 4 बल्लाळेश्वर. तसेच पुणे जिल्ह्यात जर आपण पाहिलं तर एकूण किती अष्टविनायक मंदिर आहेत, तर 5 अष्टविनायक मंदिर आहेत. तसं रायगड जिल्ह्यामध्ये किती अष्टविनायक मंदिर आहेत, 2 अष्टविनायक मंदिर आहेत. आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये काय आहे, 1 अष्टविनायक मंदिर आहे. असे एकूण काय झालेले आहे की महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक मंदिरे आहेत. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे. तर जो कोरीगड हा जो किल्ला आहे तो काय आहे, पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 कोरीगड. प्रश्न क्रमांक 28 भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे. तर हे जे भाटघर धरण आहे ते काय आहे की जे येळवंटी नदी आहे त्या येळवंटी नदीवर काय आहे, स्थित आहे. आणि हे जे पुणे जिल्ह्यामध्ये हे जे भाटघर धरण आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर ते पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि पुणे जिल्ह्यामध्ये काय आहे की आणखीन वेगळे जे धरण आहेत ते विविध नद्यावर काय झालेले आहेत, वसलेले. त्याच्यामध्ये प्रथम काय आहे, जे पाणशेत धरण आहे ते आंबी नदीवर आहे. जे वरसगाव धरण आहे ते मोसी नदीवर आहे. जे खडकवासला धरण आहे ते मुठा नदीवर आहे. जे डिंबे धरण म्हणतो आपण ते काय आहे, घोटणे नदीवर आहे. जो चासकमान धरण आहे ते भीमा नदीवर आहे. आणि जो भाटघर धरण आहे तो काय आहे, खेळवंडी नदीवर आहे. असे हे पुणे जिल्ह्यातील काय आहेत, महत्त्वाची धरणे आहेत. प्रश्न क्रमांक 29 महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव डॅश डॅश चे आहे. तर हे जे गाव आहे महाबळेश्वर जवळील जे भिलार गाव आहे हे काय पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. म्हणजेच प्रश्न क्रमांक 29चं उत्तर काय राहील, तर पर्याय क्रमांक 4 पुस्तकाचे. तसेच हे जे भिलार गाव हे महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच हे जगातील काय आहे, दुसऱ्या क्रमांकाचे पुस्तकाचे गाव आहे. तसेच या पुस्तकाचे पहिले गाव जे कोणते आहे, तर ते ब्रिटनमधील हे ऑन वे हे जे पुस्तकाचं पहिलं गाव ब्रिटनमधील आहे. तर दुसरं काय आहे, हे जे भिलार गाव आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर सातारा जिल्ह्यामध्ये हे भिलार गाव आहे. आणि हे 2022 मध्ये काय केलेलं आहे की राज्य सरकारने 4 गावांना काय केलेलं आहे, पुस्तकाचे गाव म्हणून काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. त्याच्यातच हे 2 नंबरचं गाव कोणतं आहे, तर भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखल्या जाते. प्रश्न क्रमांक 30 पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे. तर पाचगणी हे जे शहर आहे हे बसवण्यामध्ये कोणाचे योगदान आहे, तर जॉन चेसन यांचे योगदान आहे. पर्याय क्रमांक 1 जॉन चेसन. सातारा जिल्ह्यातील धरणे व त्यांची काम पूर्ण झालेले वर्ष याबाबतीत योग्य जोडी ओळखा. आता बघा सातारा जिल्ह्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला जे धरण बांधण्यात आलेले आणि त्यांचं इसवी सन सांगितलेलं आहे त्याच्यातलं आपल्याला योग्य पर्याय निवडायचा. याच्यामध्ये पहिलं काय आहे, कोयना 1960, त्याच्यानंतर दुसरे कनेर 1988, तिसरे धोम 1997 आणि चौथे वीर 1965. याच्यातली जी योग्य जोडी आहे बघा, पहिल्या क्रमांकाचं धरण हे 1960लाच बांधण्यात आलं होतं कोयना. आणि त्याच्यानंतर जे धोम धरण आहे ते पण काय झालेलं आहे, 1997लाच बांधण्यात आलेले. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील की पर्याय क्रमांक 1 व 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणता किल्ला नाही हे आपल्याला विचारलेले आहे. तर विशाळगड, सामनागड आणि रांगणा हे जे किल्ले आहेत हे कोल्हापूर जिल्ह्यातले किल्ले. जो सिंहगड किल्ला आहे हा काय झाला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाही. प्रश्न क्रमांक 32चं उत्तर राहील पर्याय क्रमांक 2 सिंहगड. तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काय आहेत, विविध किल्ले आहेत. त्याच्यामध्ये विशाळगड, पारगड, सामनागड, पावनगड, रांगणा, पन्हाळा, गगनबावडा. आणि हा जो सिंहगड किल्ला आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर तो पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आणि हे जो खिद्रापूर हे जे पुरातन मंदिर आहे ते सुद्धा काय झालेलं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्येच आहे. प्रश्न क्रमांक 33 सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापुरात कोणी केली. तर सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरमध्ये बाबूराव पेंटर यांनी केलेली होती. पर्याय क्रमांक 2 बाबूराव पेंटर. प्रश्न क्रमांक 34 दाजीपूर अभयारण्य खालीलपैकी
कोणत्या तालुक्यात आहे? हे जे दाजीपूर अभयारण्य आहे हे जे कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर राधानगरी तालुक्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक 1 राधानगरी. प्रश्न क्रमांक 35. कोल्हापूर जिल्ह्यातील डॅश डॅश हे ठिकाण प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. तर कोल्हापूर जिल्ह्यातील जे नंदवाळ हे जे ठिकाण आहे हे प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पर्याय क्रमांक 1 नंदवाळ. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे? तर याच्यातला जो रावतवाडी धबधबा आहे हा काय आहे? कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. पर्याय क्रमांक 4 रावतवाडी.